ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर 3 स्थित सेंट्रल हॉस्पिटल में बुधवार आधी रात को एक मरीज की मौत के बाद तोड़फोड़ की बड़ी घटना हुई। इस घटना से हॉस्पिटल परिसर में कुछ देर के लिए तनाव का माहौल बन गया। मिली जानकारी के मुताबिक भगवान निम्बोरे नाम के एक मरीज को बुधवार रात करीब 11 बजे इलाज के लिए हॉस्पिटल में भर्ती कराया गया था। इलाज के दौरान रात करीब 1 बजे मरीज की मौत हो गई। मौत की जानकारी मिलते ही रिश्तेदारों और कुछ गुस्साए लोगों ने हॉस्पिटल में हंगामा करते हुए तोड़फोड़ शुरू कर दी। इस दौरान हॉस्पिटल में स्टाफ के साथ भी मारपीट की गई। हॉस्पिटल की खिड़कियां तोड़ दी गई और कई मेडिकल इक्विपमेंट और सामान को नुकसान पहुंचाया गया। डॉक्टर ने कहा कि हम मरीज को बचाने की पूरी कोशिश करते हैं, लेकिन बावजूद हम पर हमले हो रहे हैं। घटना के बाद हॉस्पिटल प्रशासन ने सुरक्षा का मुद्दा उठाया और डॉक्टरों ने कहा कि यहाँ रोजाना कोई ना कोई मरीज के परिजन गाली गलौज करते हैं और हम पर हमला करते हैं, इसलिए सुरक्षा के मद्देनज़र हमने काम बंद किया था। अस्पताल प्रशासन ने मांग की है कि आरोपियों के खिलाफ तुरंत केस दर्ज किया जाए और उन्हें गिरफ्तार किया जाए। इस बीच महापौर अश्विनी निकम और पुलिस ने मौके का दौरा किया और भरोसा दिलाया कि आरोपियों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी और उन्हें जल्द से जल्द गिरफ्तार किया जाएगा। इसके बाद अस्पताल के डॉक्टरों ने काम बंद आंदोलन वापस लिया। इस मामले में आरोपी के खिलाफ केस दर्ज कर लिया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है। हा पेशंट आमच्याकडे 9:15च्या दरम्यान आला होता। पेशंट अतिशय सिरियस होता। या पेशंटच्या संदर्भात महापौर मॅडम, निकम मॅडम यांनी मला फोन पण केला होता, मेसेज पण केला होता, या पेशंटचं करायचं काय। तर आमचं त्यांच्याबरोबर चर्चा झाली, डॉक्टराबरोबर चर्चा झाली। पेशंट अनकॉन्शियस होता, सिरियस होता। तर पेशंटला, अशा पेशंटला आम्ही पुढे पण पाठवू शकत नव्हतो, कारण तो अर्ध्या वाटात कुठे पण म्हणजे मृत्यू पावला असता। आणि उपचार करत असताना सदर रुग्ण 1:30च्या सुमारास मरण पावला। आता उपचार करत असताना जर रुग्ण मरण पावला तर त्याचं दुःख हे डॉक्टरांना खूप होत असतं, नातेवाईकांना होतच, पण त्याच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो। ही घटना व्हायला नाही पाहिजे, परंतु सदर रुग्णाचा जो आजार आहे त्याचा जो क्रॉनिक म्हणजे तो लिव्हर सिरोसिस होता, अल्कोहोलिक क्रॉनिक होता, त्याचं लिव्हर, किडनी आणि ब्रेन ह्या सगळ्या गोष्टी डॅमेज झालेल्या होत्या। अशा पेशंटला आमच्याकडे उपचार आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत करत असतो। सदर घटना आम्ही महापौर मॅडमला पण सांगितली। महापौर मॅडम म्हणल्या, डॉक्टर तुमच्या परीनं जसं करता येईल तसं करा, म्हणजे शांत होऊन त्या गेल्या निघून। परंतु नंतर 1-1.5 तासानं पेशंटला डिक्लेअर करावं लागलं आणि डिक्लेअर केल्यानंतर नातेवाईकांचा पारा चढला। राग अनावर होऊन आमच्या 4-5-25 लोकांनी जवळपास म्हणजे आमच्या डॉक्टरावर, सिस्टरवर आणि कर्मचाऱ्यावर सगळ्यात जवळपास म्हणजे मारहाण आणि इथल्या काचा तोडफोड केल्या। जवळपास म्हणजे इथले 2-3 दालनं त्यांचे तावदानं तोडून टाकले आणि मॉनिटरची विशेष म्हणजे नासधूस केलेली आहे। मॉनिटर, खुर्च्या, कॉट हे सगळी तोडफोड केलेली आहे। हे सर्व होत असताना आम्ही पोलिसांना फोन केला। पोलीस 5-25 पोलीस बांधव आले, परंतु त्यांना सुद्धा हा मॉब ऐकत नव्हता। अशी घटना घडलेली आहे। आज निषेध आंदोलन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे, काय प्रामुख्याने? कसं आहे, ह्या अशा घटना एकच दिवस नाही, 365 दिवसामधून जवळपास 300 दिवस तरी आम्हाला रोज ह्या घटनांना सामोरं जावं लागतं। रोज एक तरी कर्मचाऱ्याला म्हणजे मारहाण होते, एका तरी कर्मचाऱ्याला शिवीगाळ होते, एक तरी पेशंटचा नातेवाईक म्हणजे असा हुजूर घालत असतो। आम्ही ते सगळं सहन करत असतो, मग आम्ही मजबुरी म्हणून नोकरी करतो असा त्याचा अर्थ होतो।
काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला. आणि जे घडलं आहे ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही. मी एक उल्हासनगरची महापौर आहे. मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल. पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही. पण डॉक्टरांनी ह्या ठिकाणी आत्ताच पोलीस प्रशासनाला इथे बोलवण्यात आलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की जे संबंधित ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर ते कारवाई देखील करतील. आंदोलन ते मागे घेतील. मी त्यांना तशी रिक्वेस्ट केलेली आहे. ते घेतील आंदोलन मागे. सन्माननीय महापौर ह्या उल्हासनगरच्या प्रथम नागरिक आहेत आणि प्रथम नागरिक असल्याकारणाने शहरातील नागरिक त्यांना सातत्याने कुठल्या विषया संदर्भात फोन करतात. तर महापौर म्हणून त्यांचं आद्य कर्तव्य आहे की जे त्यांना फोन आले की ज्या तक्रार आल्या त्या तक्रारीचं निवारण व्हावं, त्या रुग्णांना सेवा मिळावी हे त्यांची प्राथमिकता असते. आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक रुग्णासाठी महापौर मॅडम स्वतः कॉल करतात किंवा स्वतः येतात. जनतेमध्ये ते जातात. असं आमचं सौभाग्य आहे की पहिल्यांदा अशा शहराला महापौर लाभलेले आहेत. आम्हाला त्याचा अभिमान आहे की महापौर प्रत्येक रुग्णासाठी रुग्णालयात येतात. परंतु काही नैसर्गिक प्रक्रिया, काही घटनेमुळं जर रुग्ण दगावला त्यानंतर रात्री त्यांच्या नातेवाईकांकडून गंभीर प्रतिक्रिया आली आणि त्या प्रतिक्रियेअंतर्गत तोडफोड आणि जी कायदा हातात घेण्यात आलेला, तर महापौर मॅडम त्याला कदाचित किंवा आम्ही कुणीही त्याला समर्थन करत नाही. महापौर मॅडम स्वतः पोलीस प्रशासनाशी बोललेले आहेत आणि ज्या नातेवाईकांनी कायदा हातात घेतलेला आहे कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जसा गुन्हा नोंद झाला तर ते सगळेचे सगळे रुग्ण अरेस्ट होणार आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहेत. जे येथील डॉक्टर, नर्सेस व स्टाफने जे विरोधासाठी कामबंद आंदोलन केलं होतं, महापौर मॅडम व सभापती मॅडम यांनी डॉक्टर व प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्यांच्यावर कारवाई होत आहे. कृपया तुम्ही कामबंद आंदोलन मागे घ्यावं व इतर रुग्णांना सेवा द्यावी. तो आपल्या आंदोलनामुळे कुठल्याही प्रकारची सेवा बाधित होऊ नये अशी त्यांना विनंती केली. त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. दुसरं म्हणजे इथे हजारोच्या संख्येमध्ये रुग्ण येतात, परंतु जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कमी पडल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत नाही. म्हणून त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी देखील वरिष्ठ पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर इथे आपण सुरक्षा देखील प्रदान करणार आहोत. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास. करें और बेल आइकन को भी दबाएं।